गवळियाचे ताक पिरे, गवळियाचे ताक पिरे, कोण पोरे चांगली. एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. काय उपास पडिले होते, कन्या भोवते विदुराच्या. एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. तुका म्हणे कुब्जा दासी, रूपराशी हिनकळा. एवढा त्यांचा छंद देवा, काय सेवा भक्ती ते. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते. जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा. तुका हा तुकावा परब्रह्मरूपी, तुकिता तुका हा पावला सत्स्वरूपी. तुका नाम हे वाचेसी गाता, बहु सावळा जोडला वर महाता. प्रतिष्ठान गोदावरीचा निवासी, असा भक्त जो आवडे श्री हरीसी. तया आठविता थोर अल्हाद चित्ता, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. यैवो 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 धावोने या. यैवो 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 धावोने या. याला गेम दे गेम. विलंब का वायाला वियला कृपाळे. विलंब का वायाला वेला कृपाळे. विलंब का वायाला वेला कृपाळे. विलंब का वायाला वेला कृपाळे. विलंब का वायाला वियला कृपाळे. विलंब का वायाला वियला कृपाळे. विलंब का वायाला वेला कृपाळे. विलंब का वायाला वेला कृपाळे. विठाबाई विश्वंभरे भवछेदके. विठाबाई विश्वंभरे भवछेदके. विठाबाई विश्वंभरे भवछेदके. विठाबाई विश्वंभरे भवछेदके. ओ यैवो 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 धावोनिया धावोनिया. विलंब का वाया विलंब का वायाला विला कृपाळे. यैवो 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 धावोनिया धावोनिया. विलंब का वाया विलंब का वायाला विला कृपाळे. जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता मस्तक माझा पायावरी, या वार करे संतांच्या मस्तक ठेंगणा. लागे किंवा करी संतांच्या चरणा. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने. प्रणत क्लेशनाशाय श्री गोविंदाय नमो नमः. राधा मेरी स्वामिनी, मैं राधे तेरो दास. जन्म जन्म मोहे दीजियो, श्री वृंदावन को वास. जय जय राधा रमन, जय जय नवल किशोर. जय गोपी चित्त चोर प्रभु. जय जय माखन चोर. लाली मेरे लालन
की जित देखू उतला लाली देखन मैं चली मैं हो गई लाल लाल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेवा। गवळ्याचे ताक पिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय शेवा भक्ती ते। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी संप्राप्त सेवेकरता घेतलेला अभंग देवमान्य संत संत मान्य संत जगमान्य संत देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराया यांचा गाथ्यातील 4 चरणाचा काला या प्रकरणातील आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे जगाच्या मालकाला ब्रह्मांडाच्या मालकाला भगवंताला भक्ताचा लागलेला छंद किती असतो केवढा असतो आणि कसा असतो, भक्ता करता देव काय काय करतो, भक्ता करता देव काय काय होतो, एकंदरीत सर्व भाव तुकोबारा आजच्या अभंगातून मांडतायत। विठ्ठल पुंडलिकावर दे हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की, मावली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री संत सद्गुरु नामदेव महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की। विठ्ठल 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 हो। गवळ्याचे ताक पिरे कोण पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय शेवा भक्ती ते।
सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला भक्ताचा लागलेला छंद सांगतायत. भक्ताकरता देव किती लालायित असतो, भक्ताबद्दल भगवंताच्या अंतकरणामध्ये किती आवड आहे ते तुकोबाराय आजच्या अभंगातून सांगतायत. एवढा त्यांचा छंद देवा. तुकोबाराय म्हटले भगवंताला एवढा छंद असतो. आता एवढा शब्दाचा अर्थ आपण शब्दामध्ये करू शकत नाही. एवढा शब्द आपण मोपू शकत नाही. एवढा शब्द केवढाही होऊ शकतो. एवढा या शब्दाचा अर्थ केवढाही होऊ शकतो. केवढा छंद आहे भगवंताला. तर तुकोबारायांनी त्याचे उदाहरण तुम्हा आम्हाला बाकीच्या 3 चरणामध्ये दिलेलं आहे. महाराज म्हटले जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी असणारा देव, त्या देवाला भक्ताचा एवढा छंद आहे की हा भगवंत आपलं संपूर्ण ऐश्वर, आपलं संपूर्ण पद प्रतिष्ठा सर्व विसरून गवळ्याच्या घरी येऊन गवळ्याच्या पोरांचं उष्ट ताक पितो. गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली. गवळ्याच्या पोरांचं उष्ट ताक पितो. कसल्या प्रकारचा मनामध्ये भाव येत नाही त्याच्या, कसल्या प्रकारचा त्याला किळसपणा त्याच्या मनामध्ये येत नाही. एवढा त्यांचा छंद देवा. तर भगवंताला एवढा भक्ताचा छंद असतो म्हणे. उष्ट ताक प्यायला सुद्धा मागचा पुढचा विचार करत नाही. आणखी एवढा छंद असतो म्हणे दुर्योधनाचे 56 भोग सोडून विदुरा घरच्या तो कन्या खातो. काय उपास पडले होते कन्या भोवते विदुराच्या. विदुराच्या कन्या खायला का दुसरं कोणी नव्हतं का? बरं भगवंताला का असा का उपवाशी होता का? त्याला दुसरीकडे काही मिळत नव्हतं का? मिळत होतं, पण मिळून सुद्धा भगवंताने ते सोडले. लात मारली त्याला आणि विदुरा घरच्या कन्या खाण्याकरता गेला. एवढा त्यांचा छंद देवा. एवढा छंद आहे. आणि शेवटी सांगतात अरे 16,108 बायका एवढ्या सुंदर असताना सुद्धा कुब्जेची सेवा त्याला आवडते. तुका म्हणे कुब्जा दासी रूप रासी हिनकळा. काय त्याचं सौंदर्य आहे का? कितीतरी ठिकाणी वाकडी असणारी कुब्जा, पण तिची सेवा भगवंताला आवडते. एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते. अभंगाचा सरळ भाव. विठ्ठल 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 विठ्ठल. हो सेवेला सुरुवात करा. खाली बसून घ्या. रोडवरली मंडळी, तरुण मंडळी, काल्याची सेवा या. खाली बसा. बसा इकडे या. बसा या. बसा बसा. पुढे भरपूर जागा या. पुढे जागा आहे. या लक्ष्म्या बघूया. बघू नका मला. या गवळिया चेताक पिरे कोण पोरे चांगली. एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ती. सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा. मौजे दरेगाव या पावनभूमीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असणारा हा भव्य देव अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ 16 आणि त्यातील आजची ही काल्याची सेवा ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. मी मनापासून आभार अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो. उपस्थित सर्व काही आदरणीय महाराज मंडळी, गायनाचार्य असतील, मृदंगाचार्य असतील, सर्व काही परिसरातील गुणीजन मंडळी असतील, आमचे भजन सम्राट रमेशजी बाबा असतील, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आमचे गायनाचार्य रावसाहेब बाबा असतील, हरिभक्तपरायण आता उपस्थित सर्व काही गावातील आमचे टाळकरी मंडळी दिसत आहेत. खूप सुंदर केलं बरं काय. सर्व तरुण मंडळी आमचे गावातील टाळकरी मंडळी, इकडून गावातील परिसरातील सर्व टाळकरी मंडळी असतील. हरिभक्तपरायण आमचे भगवानराव महाराज असतील. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण या नगरीचं भूषण युवा कीर्तनकार किंवा आमचे हरिभक्तपरायण गंगाधर महाराज असतील, विनेकरी बाबा असतील, चोपदार साहेब असतील, उपस्थित सर्व गावातील परिसरातील टाळकरी मंडळी. मृदंगाकरता ज्यांची गोड अशी साथ आहे असे दोन्ही मृदंगाचार्य असतील. हरिभक्तपरायण आमचे आदरणीय माधव भाऊ बिळकुणीकर असतील. त्याचप्रमाणे आमचे छोटे गुरुबंधू हरिभक्तपरायण आमचे माधव महाराज हाटकाळकर असतील. आणि उपस्थित सर्व काही तुम्ही मायबाप सज्जन काला श्रवण करण्याकरता आलेले तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय हे भगवंताला भक्ताची किती आवड असते ते सांगतायत. असं आहे म्हणे भगवंताला भक्ताचा छंद आहे. छंद या शब्दाचा अर्थ असा आहे अंतकरणाला एखाद्या गोष्टीची आवड लागली त्या संबंधित छंद निर्माण होतो. एखाद्या गोष्टीची आवड लागली, एखाद्या गोष्टी संबंधी अंतकरणामध्ये
परत 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 ती गोष्ट मिळावी या हेतूने जे भाव तयार होतो त्याला छंद म्हणतात, त्याला आवड म्हणतात. आणि तुकोबाराय म्हणतात असा छंद भगवंताला लागलेला आहे भक्ताचा छंद. आता तसं जगामध्ये छंद काय असतो, छंद कशा कशाचा असतो, छंद कोणाकोणाला असतो, असे भरपूर वर्ग आपल्याला बघता येतील. एक छंद आहे जीवाचा, एक छंद आहे संतांचा म्हणजे साधूचा, आणि एक छंद आहे देवाचा. जीवाला छंद वेगळा आहे, साधूला छंद वेगळा आहे, आणि देवाला छंद वेगळा आहे. विठाला 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 विठाला. जीवाला छंद कशाचा आहे तर जीवाला एका गोष्टीचा छंद नाही. जगामध्ये जेवढे काही माणसं आहेत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा छंद आहे. काही ना काहीतरी छंद प्रत्येकाला असतो, कशाचा ना कशा तरी छंद आहेच. तुकोबाराय सुद्धा म्हटले इथं एका छंदाचे माणसं तुम्हाला सापडणारे नाहीत. इथं आपण एवढे बसलोय, इथं प्रत्येकाचा आपापला वेगळा छंद आहे. बहुता छंदाचे बहु असे जण, बहुता छंदाचे बहुआचे जण, बहुता छंदाचे बहु असे जण, बहुता छंदाचे बहुआचे जण. लय वाटू मन त्याच्या संगे त्याच्या संगे, नये वाटू मन त्यांच्या संगे त्याच्या संगे. नया वाटो दाच्या संगे दाच्या संगे, नया वाटो दाच्या संगे दाच्या संगे. बहुता छंदाचे बहु असे जण, नये वाटू मन त्याच्या संगे. ऐका तुकोबाराय म्हटले इथे एका छंदाचे लोक सापडणारे नाही. आता इथं आम्ही एवढे टाळकरी बसलोय, इथे एकाला एक छंद आहे का? प्रत्येकाचा छंद वेगवेगळा आहे. बरं तर इथं कीर्तन ऐकण्याकरता एवढी माणसं आलीत, प्रत्येकाची आवड एक आहे का? नाही. संतांनी सांगितलंय कीर्तन ऐकण्याकरता येणारी 8 प्रकारची माणसं असतात, त्यांची आवड 8 प्रकारची. गाते, श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्टिते, स्वहंभावे पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवणी. 8 प्रकारची माणसं येतात छंद घेऊन. काहींना गायन ऐकण्याचा छंद असतो, गायन चांगलं झालं की ते कान उंच करतात, सुंदर गायन ऐकण्याचा छंद. काहींना चिंतन ऐकण्याचा छंद असतो, ते चिंतन ऐकण्याकरता येतात. महाराजांनी गोड अशा प्रक्रिया सांगितल्या की ते तृप्त होऊन जातात. श्रोते स्वहंभावे, काही समाधीमध्ये ते भजनाचा आनंद घेण्याकरता येत असतात. चतुर, काही चतुर असतात, महाराज काय बोलतोय काय नाही, महाराज कुठं अडकतोय याच्याकडे लक्ष देतात. चतुर ऐकणारे असतात काही, हा चतुर. विनोदी, काही फक्त चुटकुला आला कीच मग हसतात, आणि मग ते सूर्यफुलाचे जसे पडतात का नाही ते वरले खाली असे, संपूर्ण कीर्तन त्याची मान खाली असते. चुटकुला आला की मग असं होते मान त्यांची. ते विनोदी. दुश्चिते, स्वभावे पूर्ण ज्ञाते, आणि आणखी एक महाराज म्हटले काही पाहण्याकरता येतात, पाहते. म्हणजे एकाच छंदाचे माणसं इथं नाहीत, 8 प्रकारचे लोक कीर्तनाला येतात. म्हणून बहुता छंदाचे बहु असे जण. तरी सुद्धा संपूर्ण जगाला एकाच छंदामध्ये बसवायचं म्हटलं तर लोकांना काय कोणता छंद लागून दिलाय? तर तुकोबाराय म्हटले सगळ्या जगाचा एकच छंद जर सांगायचा असेल, मूढजना छंद लावण्याचा, मूढजना छंद लावण्याचा, मूढजना छंद लावण्याचा, मूढजना छंद. हा पारखितो झाले अंतरीचा भेद, अंतरीचा भेद. मूढजना छंद
की तो जाणे अंतरीचा भेद, मूढ जना छंद लावण्याचा. समाजामध्ये लोकांकडे बघितलं तर चोपदार तुकोबारायचं मत असं आहे, लोकांना रूपाचा छंद आहे. कशाचा आहे? लावण्य म्हणजे रूप. लोकांना रूप लय आवडतं. आणि रमेश बाबा, सध्या जगामध्ये जर आपण खर्च बघितला, लोकांचा खर्च खाण्यावर कमी आणि दिसण्यावर जास्त आहे. कशावर जास्त आहे? दिसणं. मी चांगला दिसलो पाहिजे, नटून थटून माणसं मस्त आणि चांगलं असावे माणसाने. आज सगळ्यात जास्त माणसाला रूप चांगलं लागतं. मी रूपाने चांगलं असलो पाहिजे, रूपाने. आणि रूपाकरता भांडणं चालू आहे, भांडणं. आता आपल्या इथं भांडणं नाहीत रूपाकरता, आपल्या इथं जातीयतेचं भांडण आहे. पण तुम्ही अमेरिकेला जा, त्या अमेरिकेमध्ये काय माहीत आहे का, तिथं कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीय या दोघांमध्ये भांडणं आहेत. म्हणजे गोरे माणसं आणि काळे, गोऱ्यांचं काळ्या माणसासोबत जमत नाही. आपल्या इथं तसं काही नाही महाराज. आपला भारत देश आहे, आपल्या देश एवढा महान देश कोणताही नाही. काले गोरे का भेद नहीं, हर दिल से हमारा नाता है. काळ्या गोऱ्याचा भेद नाही, पण तिथं काळ्या गोऱ्याचा भेद, भांडणच आहे. तिथं कसं आहे माहिती आहे का, काळ्या माणसाने जर एखादा गुन्हा केला तर त्याला भयंकर शिक्षा आहे, आणि गोऱ्या माणसाने जर तितकाच गुन्हा मोठा केला तर त्याला तेवढी मोठी शिक्षा नाही. विठाला 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 विठाला. हा, म्हणून त्या देशामध्ये एक मोठा पॉप डान्सर होऊन गेला, मायकल जॅक्सन. तर जन्माला आला तेव्हा काळा जन्माला आला, पण लोक नीट बघत नव्हते म्हणून त्यांनी सर्जरी करून आपलं सगळं शरीर पांढरं करून घेतलं. तिथं भेद आहे. माणसाला रूपाला चांगलं दिसावं वाटतं, रूपाला आपण रूपवान असलं पाहिजे. आणि बरोबर आहे, सध्या माणसं काळ्या माणसाकडे बरं बघत लोकांना काय नजर, पण असं काही नसतं. जे भगवंताने दिलंय ते दिलंय, आणि ते थोडंच आपल्या हातामध्ये असतं. आता आपण बघितलं त्या इंग्लंड वगैरे बघितलं, ते फार पांढरेच माणसं, भुरेच. आणि खाली वेस्ट इंडिज, आफ्रिका तिकडचं बघितलं, फार काळेच माणसं. आपला भारतच एक असा आहे, सगळ्या गुणांनी संपन्न आहे. ते काय आपल्या हातामध्ये नसतं, ते भगवंताने निर्माण केले. हा, एवढंच असतं. काही भट्टीमध्ये टाकल्यानंतर अर्धवटच भाजले, आणि काही पार करपूनच गेले. ते करपलेले खाली वेस्ट इंडिज, खाली दक्षिण आफ्रिका, आणि जे पार कच्चे राहिले ते इकडीवर हे आपलं इंग्लंड, फ्रान्स आहे की नाही, हे फार कच्चे राहिलेले भट्टीमधले. आपणच तेवढे भारतातले लोक चांगले परिपक्व आहेत, आपणच तेवढे. आणि म्हणून माणसाला रूपाचा लई छंद आहे. रूपाकरता माणसं आकर्षित आहे. आपलं चांगलं दिसलं पाहिजे याच्याकरता माणसं खूप प्रयत्न करतात. दरेगावमधल्या एका मावशीचा पायाचं असं हाड मोडलं, नांदेला गेली डॉक्टरांकडे. डॉक्टर साहेब, पाय दुखायला लागला. डॉक्टरांनी सगळं बघितलं. ते म्हटले तुमच्या पायाचा एक्सरा काढावा लागेल, एक्सरा. ती का अडाणी होती, ती म्हटली डॉक्टर साहेब एक्सरा म्हणजे काय? डॉक्टर म्हटले काही नाही मावशी, तुमच्या पायाचा फोटो काढावा लागेल, फोटो. ती दरेगावची मावशी म्हटली डॉक्टर साहेब थोडं थांबा, मी दुपारपर्यंत घरला जाऊन येतो. का? गडबडीमध्ये पायामध्ये चेन घालायची राहिली माझी. गडबडीमध्ये? मावशी तुझा काय फोटो ते चौकामध्ये लावायचा आहे का? हा, तुझ्या पायाचा एक्सरा काढायचा आहे. पण नाही, मी चांगली दिसली पाहिजे, हे महत्वाचं आहे. मूढ जना छंद लावण्याचा. लावण्य माणसाला आवडतं, लई आवडतं. इतकंच नाही, जी माणसं चांगली आहेत त्यांना तर चांगलं पाहिजेच, पण जी माणसं स्वतः धन नाही त्यांना सुद्धा चांगलं लागतं. विठाला 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 विठाला. आमचा एक मित्र आहे, मी नाव सांगत नाही, मी नाव सांगत नाही, तर तुम्ही त्याला जाऊन सांगाल, गणेशला. आता जाऊ आलं माझ्या तोंडून, ऐकून चला. ते दोन्ही आंधळ आहे महाराज, रावसाहेब महाराज दोन्ही आंधळ. मग आम्ही त्याच्या घरी गेलो. त्याचे आईवडील म्हटले महाराज तुम्ही रोज फिरता, बरोबर आहे. मग आमच्या गणेशला बघा ना कुठंतरी एखादी मुलगी. मी म्हटलं सध्या चांगल्याला भेटत नाही, गणेशला कुठं भेटणार? नाही बघा म्हटले, बघा. ठीक आहे म्हटलं, पण तुमच्या गणेशला मुलगी कशी पाहिजे? ते म्हटले तुम्ही गणेशला विचारा, आम्हाला नंतर किरकिर नको. गणेशला विचारलं, गणेश आईवडील लग्न करायचंय म्हणतात. गणेश दोन्ही डोळ्यानं आंधळा. तो म्हटलं महाराज करायचंय. बरं करायचंय, पण मुलगी कशी पाहिजे? गणेश काय म्हणला माहिती आहे? महाराज, रोहिदास महाराज, 1-2 वर्ष उशीर झाला तरी काय हरकत नाही, पण पोरगी नाका डोळ्यामध्ये निट्टास लागते. कशी लागते? नाका डोळ्यात. मी म्हटलं आंधळ्या तुला दिसली तर पाहिजे ना.
जे स्वतः धडकं नाही पण त्याला सुद्धा काय लागत चांगलं लागत. मूढजना छंद लावण्याचा, समाजाला छंद लावण्याचा आहे, रूपाला आवडतं. जीवाचा छंद वेगळा आहे, साधूला एक छंद आहे पण साधूचा छंद हा वेगळा आहे. साधूला कशाचा छंद आहे? माझ्या मना लागो छंद, माझ्या मना लागो छंद, दिन रजनी हाची धंदा, दिन रजनी हाची धंदा, विला देह देवा, संकल्पीला देह देवा, गोविंदा दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. हा छंद संतांचा आहे. किती छंद आहे? महाराज म्हटले एवढा छंद आहे, एवढा छंद आहे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. भगवंताच्या नामस्मरणाचा छंद संतांना. वाचा कधी स्थिर राहत नाही, सतत 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 देवाचं नाव. हा वारकऱ्याचा छंद. माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेनगुडी, पांडुरंगे मनरंगले, गोविंदाचे गुण वेदिले. हा साधूचा छंद आहे. आणि याच्या पुढे संतांना कधी काय दिसलं नाही, कधी काय. किती मोठं दुःख आलं तरी त्यांनी हा छंद सोडला नाही. असं नव्हतं दुःखातच नामस्मरण व्हायचं, नाही नाही, सुखामध्ये सुद्धा नामस्मरण व्हायचं. संतांनी सदैव मुखामध्ये भगवंताचं नाव ठेवलं. का? त्यांना तो छंद लागलाय. जीवाचा छंद वेगळा आहे, संतांचा छंद वेगळा आहे. तसं देवालाही छंद आहे. देवाला छंद कोणाचा आहे? तर देवाला छंद त्याच्या भक्ताचा आहे. भक्ताचा किती छंद आहे? अभंगाचं दुसरं चरण. गवळीयाचे एवढा त्यांचा एवढा एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद दे, एवढा त्यांचा छंद देवा, 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 एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती, काय सेवा ते, एवढा काय त्यांचे देवा, एवढा त्यांचा छंद देव. ओ काय सेवा भक्ती, काय सेवा भक्ती ते, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा, एवढा त्यांचा छंद देवा. काय भक्ती ते, भक्ती ते, काय काय सेवा भक्ती ते, एवढा त्यांचा छंद देवा. काय काय सेवा भक्ती ते, काय सेवा भक्ती ते.
त्यांचा छंद देवा काय सेवा भक्ती ते. भगवंताला छंद आहे. किती आहे? महाराज म्हटले एवढा आहे. आता एवढा शब्दाचा अर्थ किती होतो मला तर काही माहित नाही बाबा. एवढा शब्दाचा अर्थ एवढाही होतो आणि एवढा शब्दाचा अर्थ एवढाही होतो आणि एवढा शब्दाचा अर्थ केवढाही होतो. एवढ्या शब्दाला काही मोजमाप नाही आणि हीच मराठी भाषेची श्रीमंती आहे. मराठी भाषेच्या श्रीमंती एवढी दुसरी श्रीमंती कोणती नाही, कोणती नाही. आमच्या मराठी भाषेमध्ये एका एका शब्दाला कितीतरी शब्द आहेत, कितीतरी. इंग्रजी भाषेची तेवढी श्रीमंती मोठी नाही, तेवढी नाही. एका एका शब्दाला कितीतरी शब्द आहे. आणि म्हणून तुकोबा जे म्हणतात एवढा एवढा शब्द किती बसू शकतो, किती मोठा. संतांबद्दल संतांनी खूप गोड वर्णन केले देवाबद्दल. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावी. आता एवढा म्हणजे काय? तो भगवंताचं वर्णन करत असताना भगवंत काही सोपा नाही. शेष गणेश महेश दिनेश सुरेश जाही निरंतर गावे. किती मोठा आहे तो. शेष गणेश महेश दिनेश सुरेश. हा हे काय दरेगाव मधली नाही जेवढी नावं घेतलीत मी, हे लई मोठी माणसं आहे. शेष भगवंता जो झोपतो की नाही तो शेष. शेष गणेश दिनेश. दिनेश म्हणजे दिनकर. दिनेश महेश महादेव. सुरेश सुरांचा जो ईश त्याला काय म्हणतात? सुरेश. सुरेश. आता आम्ही भरपूर नावं ठेवतो आमच्या लेकराचे पण त्यांना ते अर्थच माहीत नसतात. काय अशाचे नावं ठेवलेत आम्ही. सुरेश जाही निरंतर गावे. किती मोठा आहे देव. भगवंताचं मोठेपण एवढं आहे. तो ब्रह्मांडाचा मालक एवढा एवढा. भगवंताच्या तेजाने सूर्य चमकत असतो म्हणे. जेले हे विश्व निर्मियेले महर्षी देवा संस्थापिले. हा 21 स्वर्गाते धरिले. सत्ता मात्र आपुलिया जेले हे विश्व निर्मियेले. गेले हे विश्व निर्मियेले. जेने हे विश्व निर्मियेले. आपल्या बुद्धीच्या बाहेर परमात्मा आहे, अमर्याद परमात्मा आहे. एक सांगू, ब्रह्मांडाचा विचार जर आपण केला तर अविश्वसनीय, अकल्पनीय, अद्भुत, अनाकलनीय असं ब्रह्मांड आहे. दरेगाव म्हणजे ब्रह्मांड नाही. आपलं घर म्हणजे ब्रह्मांड. आपल्याकरता 4 माणसं आपलं कुटुंब म्हणजे ब्रह्मांड आहे. नाही नाही नाही. दरेगाव म्हणजे ब्रह्मांड. नांदेड म्हणजे ब्रह्मांड. महाराष्ट्र म्हणजे ब्रह्मांड. पुढे भारत म्हणजे नाही. जग अशा कितीतरी पृथ्वी आहेत म्हणे, अशा कितीतरी. आणि म्हणून तो परमात्मा काही सामान्य नाही. इस संसार के गतिविधियों पर नहीं अधिकार किसी का है. जिसको हम परमात्मा कहते ये सब खेल उसी का है. राम शिया राम शिया राम शिया राम राम शिया राम शिया राम शिया राम. ऐका काय काय केलं त्याने. काली माटी पीले हरे वन आसमान का रंग नीला. सूर्य सुनहरा चंद्रमा शीतल सब में है उसकी लीला. घट घट में है स्वयं छिप गया सृजनहार सृष्टि का है. जिसको हम परमात्मा कहते ये सब खेल उसी का है. राम शिया राम शिया राम शिया राम राम शिया राम शिया राम शिया राम राम शिया राम शिया राम शिया राम राम शिया राम शिया राम शिया राम. हा असा एवढा परमात्मा मोठा आहे. तो सोपा आहे. तो एक कथा सांगितली जाते किती मोठा आहे.
एकदा कुठल्या तरी सृष्टीच्या ब्रह्मदेवाला अभिमान झाला. त्याने विचार केला का रे कुठवर रोज काम करायचं, सकाळी उठलं तेव्हापासून झोपेपर्यंत काम, सारखे माणसं घडवायचे, सारखं जीव घडवायचे, कटाळा लागडी म्हटला त्याने. आणि बरं एवढं काम करून काही पगार वाढ नाही, काही नाही, पेन्शन नाही, काही नाही. हा इथं शिक्षक 8 वेतन लागावं म्हणून परेशान येतं, आम्हाला आणखी पहिलंही वेतन. कोण म्हटलं? ब्रह्मदेव. ब्रह्मदेव सृष्टीचा ब्रह्मदेव. आणि त्याने महाराज राजीनामा द्यायचा. बरं ब्रह्मदेवाचं काही सामान्य नाही, ब्रह्मदेवाचं काम काही सामान्य आहे का? काही सामान्य नाही. एवढी माणसं जगामध्ये घडवलीत आपल्यासारखी, एकतरी एकासारखं आहे का? एकतरी एवढं मटेरियल त्यानं तयार केलं, एकतरी दिसतं आपल्या एकासारखं? उगाच चेहरे सारखे वाटतात पण कुठंतरी बदल कशात तरी असतो. अहो तोंड जाऊ द्या, आपण इथं एवढे बसलोय, एकाचं तरी नाक दुसऱ्यासारखं आहे का? घरी जाऊन तपासा, इथं तर बसू नका आता. एकाचं तरी नाक का चोपदार आहे का एकासारखं? एकच तरी आहे का? कोणाचंच सापडणार नाही तुम्हाला सारखं नाक. कोणाचं वरून सरळ आहे, खालून सरळ आहे, आतमध्ये उगत बसकय. कोणाचं उगत सरळ उतारच आहे खाली. काहींचं सगळं चांगलं असतं पण हिवाळ्या पावसाळ्याची झड सारखीच लागलेली असते. म्हणजे एवढं त्याने निर्माण केलंय, नाक एकसारखं नाही. बरं विचार करा, सगळीच जगातली माणसं सारखीच असते तर काय परेशानी झाली असती? माणसाला नावं नसते, मग माणसाला नंबर प्लेट ठोकून घ्यावी लागली असती. MH12, MH26. हा लईच आडभंग असेल तर MH68. आणि लईच घपळेबाज असेल तर MH420. नंबर प्लेट ठोकून घ्यावी लागली असते. एवढं त्याने निर्माण केलंय. काय क्वालिटी असेल त्याची, काय निर्मिती असेल. बरं जाऊ द्या, एकच नाकाचा कारखाना असेल तर सगळ्या जीवाला असं नाही. माणसाचा नाकाचा कारखाना वेगळा, म्हशीच्या नाकाचा कारखाना वेगळा, हत्तीच्या नाकाचा कारखाना वेगळा. वेगळा वेगळा कारखाना आहे प्रत्येकाचा. त्याचं काम मोठं आहे पण त्याला अभिमान झाला. आपल्याला कोणी नजरत घेत नाही. त्याने राजीनामा टाकायचं ठरवलं. देवाकडे गेला, राजीनामा लिहिला. देवा राजीनामा, आपल्याला काम करायचं नाही. म्हटलं अरे काय झालं? पगार वाढवतो, आता मला काहीच पाहिजे नाही, आता आपला जीवाची मुंबई करायची, चालू मुंबई फिरायला म्हटलं. तो अभिमान आला त्याला, वाटायचं माझ्याशिवाय सृष्टी चालते का बघाव. त्याने राजीनामा टाकला आणि भगवंताच्या घराच्या बाहेर पडला. आणि बाहेर पडला तर एक मोठी अशी उंटाची रांगच पाहिली त्याने. उंटाची रांग आणि एक मावशी त्या उंटाला, सगळ्या उंटाला हाकत चालली होती. यानं पाहिलं काय प्रकार आहे इकडे. आणि त्या सगळ्या उंटाच्या पाठीवरती पेटारे मोठमोठे. ब्रह्मदेवाने पाहिलं तर ब्रह्मदेवाच्या नजरेने उंट मोठे मोठे दिसायला लागले. एक मावशी, मावशी ओ मावशी. मावशीनं पाहिलं, हट म्हणे, निघाली पुढे. ब्रह्मदेव म्हटलं अरे बा आपण ब्रह्मदेव आहे, मावशीला आपली किंमत. परत हाक म्हणे, मावशी ब्रह्मदेव आहे, ब्रह्मदेव. चल म्हणे, चल. ब्रह्मदेव आहे, मी काहीतरी विचारतोय, मला थोडं बोला. ती मावशी म्हणली काय किरकिर लावली, बोलावगडी म्हणून थांबली. काय तुझं? काय नाही, एवढे उंट घेऊन ते पेटारी घेऊन कुठं चालला, तुम्ही कोण आहेत तुम्ही? ती मावशी म्हटली कुठल्या तरी एका ब्रह्मांडाच्या ब्रह्मदेवाला अभिमान झालाय आणि त्याने राजीनामा दिलाय. मग हे सगळे जे उंट दिसत आहेत ना, उंट, हा मग त्या उंटाच्या पाठीवरती जे पेटारे आहेत, हा त्या सगळ्या पेटाऱ्यामध्ये ब्रह्मदेव घेऊन चालले. भगवंताने मला आज्ञा केली तातडीनं घेऊन ये. जेवढे उपलब्ध आहेत तेवढे ब्रह्मदेव तातडीनं घेऊन ये. आणि मग त्या पेटाऱ्यामध्ये सगळे ब्रह्मदेव आहेत. एखादं पेटार काढ बरं. त्यांनी एक पेटी काढली, 4-4 तोंडाचे, 5-5 तोंडाचे, 6-6 तोंडाचे ब्रह्मदेव उड्या मारून पळायला लागले. आणि तू कोण आहे? मी माया आहे, माया. ब्रह्मदेव म्हटला आपल्या जागेवर जर बसलं तर आपलं काय खरं. जे चिंग चिंग चिंगाट पळाला ब्रह्मदेव, देवा राजीनामा कॅन्सल. म्हणजे त्याच्या सृष्टीमध्ये एवढे ब्रह्मदेव तर तो किती मोठा असेल. एवढा 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 शब्दाचा अर्थ सोपा धरू नका. एवढा म्हणजे त्या दृष्टीने वापरलाय तुकोबारायने. एवढा एवढा म्हणजे एवढा नाही, एवढा. किती? गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम. एवढा तो व्यापक आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हाले, जो जगाते चाळिता. किती देव मोठा आहे. तुझी या सत्तेले वेदासी बोलले, तुझी या सत्तेले वेदासी बोलले, सूर्यासी
सत्यने वेदाशी सूर्याशी चालणे तुझ्या बोळे म्या बोलविल्या. एवढा मोठा देव हे संपूर्ण आपण चालतोय. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे. मनुष्य सुद्धा चालतो ते त्याच्या सत्तेने. पण एवढा मोठा असून सुद्धा एवढा त्यांचा छंद देवा. त्या भगवंताला एवढा मोठा असून सुद्धा भक्ताचा छंद आहे. काय सेवा भक्ती ते बाबा, काय सेवा असेल त्यांची, काय भक्ती असेल, काय केलं असेल त्यांनी. एवढा देवराम बरं, एवढं काय किती छंद आहे त्याचा किती. भगवंत नाही ते काम करतो, नाही ते. श्री एकनाथ सदनी श्री हरी सर्व कामे ही करीतो. स्वकरे चंदन घासी कावडीने पाणी ही भरितो. एवढी देव कामं करतो संतांच्या घरची. एवढी नामदेवरायांचं लग्न लावण्याकरता देव बिदरमध्ये गेला होता, खाली बिदरमध्ये. आणि काय गुमास्ता बनून गेला. पायामध्ये नसलाचा जोडा, हातामध्ये काठी सोन्याची, हिऱ्याची अंगठी बोटाला, गळ्यामध्ये मोत्याचा कंठा, पागोट्याला तुरा लावलेला मोत्याचा. थाटामध्ये देव गेला. बिदरचा बादशाह, त्याच्या पदरामध्ये बाबूराव शेठ नावाचा एक नोकर होता आणि त्याच्या हाताखाली 360 कारकून होते. आता किती मोठा असेल विचार करा तुम्ही घरी जाऊन. त्याच्या घरी गेला, त्याची मुलगी होती राजाई नावाची. दरबारामध्ये बसला. बाबूराव शेठने विचारलं, कुठून आलात? पंढरपुराहून आलोय. कोण आहेत तुम्ही? मी नामदेव शेठाचा नोकर आहे. कोण आहे मी? नामदेव शेठाचा नौकर. बाबूराव शेठ दचकलाच. का? नौकराचा एवढा थाट आहे तर मालक किती थाट असेल मालकाचा. आणि मालकाचं तर इकडे काहीच नाही, आडात गुळवणीन झाडाला करंजा मालकाचं. पण दचकला ना तो. कशा करता आलात? आमच्या नामदेव शेठाला तुमची मुलगी द्या राजाई. एवढा त्यांचा छंद देवा बनून गेलाय तो. भगवंताला भक्ताचा छंद आहे. चला आपला मुद्दा संपला. पण छंद किती जरी असला तरी काही गोष्टी आडव्या आल्या की छंद मोडून जातो, छंद संपतो, छंद नाहीसा होतो. 3 बंधन आहेत छंदामध्ये. 1 स्वच्छतेचं बंधन, 2 कमीपणाचं बंधन आणि 3 तिसरं बंधन आहे ती स्वरूपाचं बंधन, रूपाचं बंधन. पहिलं बंधन आहे स्वच्छता. कोणत्या गोष्टीमध्ये आडवी आली की छंद मोडून जातो. छंद ती मला लहानपणी ते जे दुकानावर जे तोस येतात ना, तोस, ते खाण्याचा नाद लई. सकाळी उठलं की मला ते पुडाच लागायचा तोसचा, चहामध्ये बुडून खायचं. लय आवड मला, त्याचा छंदच लागला. सकाळी उठल्यावर ते खाल्याशिवाय माझं पोटच भरायचं नाही, ते खायचो मी. पण एके दिवशी आमच्या वडिलांसोबत मी नांदेडला आलो आणि ते तोस जिथं बनतात की नाही त्या कारखान्यामध्ये गेलो आणि ते तोस बनताना पाहिले मी. आणि त्या दिवशीपासून जे बंद केले तोस खायचे आजपर्यंत परत खाले. ज्यांनी खाले पाहिले त्यांनी विचार करा. म्हणजे मला सकाळी उठल्याबरोबर तोस लागायचे पण नंतर कधी खाल्लो नाही. त्या खाण्याचा छंद होता पण त्याची स्वच्छता लक्षात आली की ते छंदच निघून गेला. मायबापानं सांगितलं की पोरगा आपला नाही, लग्न करू नको. आपल्या बैठकीतला पोरग नाही, आपल्या विचारातलं नाही, लग्न करू नको. पण आम्हाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून पोरीनं आई वडिलांच्या विरोधामध्ये जाऊन त्या पोरासोबत लग्न केलं. आईबापाचा विचार केला नाही, त्या पोरीने लग्न केलं. खूप समजावून सांगितलं पण सध्या माहीत आहे का स्वातंत्र्य दिलंय म्हणून कसं आहे आपण सोयर वागायला लागलो. लग्न केलं आई वडिलांच्या विरोधामध्ये जाऊन. ज्या पोरासोबत लग्न केलं, रविवारी लग्न झालं, त्यानं सोमवारी काय आंघोळ केली नाही. सोमवारी गेला त्यांनी मंगळवारी आंघोळ केली नाही. मंगळवारही गेला त्यांनी बुधवारी आंघोळ केली नाही. बुधवारही गेला, गुरुवार आला, पोरगी पार कदरून गेली. पोरगी चांगल्या घरातली होती. तिने म्हटली का हो लग्न झालं रविवारी आणि 4 दिवस झालं तुम्ही आंघोळ केली नाही. हा म्हटला शुक्रवारी येऊ दे ना, आमच्याकडे झुम्मा टू झुम्मा नाहते. ज्याला समजलं त्याला धन्यवाद. ऐका, शुक्रवार यायला आणि त्या पोरीनं काडी मोड घ्यायला गाठ पडली. मायबापाच्या विरोधामध्ये जाऊन त्या पोरीनं लग्न केलं. का? कारण त्या पोराचा तिला छंद लागला होता. पण ते झालेलं लग्न 8 दिवस टिकलं नाही. का? स्वच्छतेचं बंधन आडवं आलं. विठाल 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 विठाल. हो, तसं तुकोबारायला कोणीतरी विचारलं की तुकोबाराया, भक्ताचा भगवंताला लागलेला छंद, या छंदामध्ये जर स्वच्छतेचं बंधन आलं तर तो छंद मोडून पडतो का?
तुकोबाराय म्हटले नाही अभंगाचं पहिलं चरण. गवळीयाचे ताक पीर पीर गवळीयाचे ताक 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 पीर कोण पार चांगली कोण पार चांगली चांगली एवढा त्यांचा छंद देवा देवा एवढा त्यांचा छंद देवा कोण पार चांगली कोण पार चांगली एवढा त्याचा छंद देवा देवा एवढा त्यांचा छंद देवा गवळीयाचे ताक पीर कोण पोरे चांगले कोण पोरे चांगले कोण पोरे चांगले गवळीयाचे ताक पोरे कोण पोरे चांगले कोण पोरे चांगले गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली. स्वच्छतेचं बंधन येत नाही आणि स्वच्छतेचं आला असतं तर गवळ्याच्या घरचं उष्ट ताक भगवंताने पेलं नसतं. आपण भागवत ऐकलेली मंडळी आहेत. आपण भागवतामध्ये ते मधुमंगलाची कथा पाहिली ना, ऐकली की नाही कथा ऐकलं हा. मधुमंगलाची कथा ऐकली. मधुमंगलाने भगवंताकरता तोंडामध्ये उष्ट ताक नेऊन भगवंताकडे गेला आणि भगवंताने ती आवडीनं पेलं की नाही. याला म्हणायचं भगवंत हा भक्तावर स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन प्रेम करतो. स्वच्छतेचं बंधन येत नाही. आम्हाला स्वच्छतेचं बंधन असतं. स्वच्छतेचं कोणत्या गोष्टीच्या मागची अस्वच्छता लक्षात आली की आमचा छंद मोडून पडतो म्हणून स्वच्छतेचं बंधन येत नाही. गवळीयाचे ताक पिरे कोण पोरे चांगली. काय ते पोरं चांगली होती का? काय होतं का? नाही. बरं त्या काय गवळणली चांगल्या होत्या का? दिवसभर गायीच्या मागे फिरणारी तुझ्या अंगीची घुरट घाणी जणू काय दिसते ओंगळवाणी. आपलं मोडून पडतो मोडून. एखादा जर आंघोळ न करता आपल्या जवळ बसला येऊन दुपारपर्यंत आपण म्हणतो उडीतून म्हणतो की नाही. अंगाचा वाशाला आंघोळ करू नये म्हणतो. पण भगवंताने कधी त्यांचा अस्वीकार केला नाही का? एवढा त्यांचा छंद देवा. एवढा छंद आहे भगवंताला भक्ताचा. चला पुढे आपल्याला भगवंताचं चरित्रही पाहायचंय. एवढा छंद आहे एवढा. आणि की पुढे पहिलं बंधन स्वच्छतेचं, दुसरं बंधन नीचपणाचं. आता सध्या समाजामध्ये जातीयतेचं भांडण चालू आहे. जोरात भांडण चालू आहे. मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी तमुक जातीचा, मी अमुक जातीचा. आज माणसं जिवंतपणे तर भांडणं करतात जाती करता, पण मेल्यानंतर सुद्धा मसनामध्ये भांडणं चालू आहेत म्हणे. एका कवीने तिथलं वर्णन केलंय. पुसदात जात हे मुडदे पुसतात जात हे मुडदे मसनात एकमेकांना कोणीच विचारित नाही माणूस कोणता मेला. वपू कळेंनी वपू काळे आहेत ना, त्यांची कविता आहे. पुसतात जात ही मुडदे मसनात एकमेकांना कोणीच विचारित नाही माणूस कोणता मेला. जातीयता एवढी वाढली. बरं महाराज, बाहेर जातीयता काही असू द्या, पण लोकांनी जातीयता आमच्या परमार्थामध्ये आणली, ही मोठी चूक केली महाराज. लोकांनी जातीयता आमच्या परमार्थात घुसवली. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. इथं जातीयता लोकांनी आणली.
आज रमेश बाबा आमचे भरपूर गाव आहेत, भरपूर. आज कीर्तनकार त्यांच्याच जातीचा लागतो, गायक त्यांच्याच जातीचा लागतो, पखवाजवाला त्यांच्याच जातीचा लागतो, आणि गुत्त घेणाराही. एवढं विचित्र कंडिशन महाराष्ट्र. वारकरी संप्रदाय कसलीच जातीयता न मानणारा संप्रदाय. त्या जातीयतेमध्ये काही लोकांनी, काही विषारी लोकांनी असं वातावरण तयार केलंय. आम्हाला दुःख वाटतं सांगताना की आम्हाला काही ठिकाणून फोन येतो, फोन सर्व तारीख आमची बरोबर व ते लिहून जाते, आणि शेवटी आम्हाला विचारत येते, महाराज राग येणार नाही तर विचारू का? विचारा म्हटलं तर विचारतात, महाराज तुम्ही कोण्या जातीचे आहेत? आणि आमची जर जात त्यांच्या जातीमध्ये बसली तर तारीख आहे. आणि आम्ही जर त्यांच्या जातीच्या बाहेरचे निघालो, महाराज तारीख. हे कोणत्या नरकात पडतील काय सांगता येत नाही. कारण तुकोबारायने म्हटलंय, जो परमार्थामध्ये जातीयता करतो, कारण इथं जातीयता नाही. उंच नीच काय नेने भगवंता तिचे भाव भक्ती कोणिया, तिचे भाव भक्ती कोणिया, तिचे भाव भक्ती कोणिया. उंच नीच काय नेने भगवंता तिचे भाव भक्ती कोणिया, इष्ट भाव भक्ती उच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती. देखो चोकोबारांची काय जाती होती, गोरबकाकांची काय जाती होती, विचार केला कधी नाही. भगवंताने कधी विचार केला नाही, आणि या संतांनी कधी येऊ बी दिला नाही मनामध्ये विचार. आणि म्हणून आमच्याकडे जातीयतेचं बंधन आहे, भगवंताकडे काय असं आहे का नाही म्हटले. जो मान ज्ञानोबारायण आहे तोच मान तुकोबारायण आहे, आणि तोच मान चोखोबारायण देवापाशी. तितकीच शिवाय जनाबाईचा सुद्धा तोच अधिकार आहे. नामदेवरायांनी कीर्तन करावं, जनाबाईने म्हणावं तुम्ही अभंग म्हणा ज्ञानोबारायांना. जनी म्हणे ज्ञान देवा बोला मंग. म्हणजे इथं जातीयता नाही. तसं भगवंताकडे नाही म्हणे. भगवंताकडे काय उपास पडिले होते कन्या भोवते विदुराच्या. विदुरजी दाशीपुत्र आहेत, पण भगवंताच्या मनामध्ये कधी भाव आला नाही, हा दाशीचा पुत्र आहे. त्याच्या घरच्या जाऊन कन्या सेवन केल्या, आवडीनं कन्या खाल्या, कसल्या प्रकारचा मनामध्ये भाव आला नाही का? एवढा त्यांचा छंद देवा. आणि शेवटी तुकोबाराय सांगतात, अरे आता शेवटचं के रूपाचं भांडण, स्वरूपाचं भांडण. पण तिथं सुद्धा भगवंताने कधी भेद केला नाही. प्रेम देत असताना भक्ता करता तुका म्हणे कुब्जा दाशी रूपराशी ही न कळा. कुब्जा नावाची दाशी दिसायला का अशी फार सुंदर नव्हती, पण तरी सुद्धा भगवंतानी त्याच्या सेवेचा स्वीकार केला की नाही केला. एवढं सगळं देव करतो, कशा करता? कारण भक्ताबद्दल भगवंताच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे, एवढा त्याचा छंद देवा. काय सेवा भक्ती ते विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. पुंडलिका वरदे हरि पंढरीनाथ भगवान की, महाबली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. देवाधी देवा जगत्रय जीवा, देवादि देवा जगत हे जीवा, देवाधी देवा जगत्रय जीवा. देवादि देवा जगत हे जीवा. परियेशी केशवा विनंती माझी, परियेशी केशवा विनंती माझी, परियेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी तुझे वर्णी गुणनाम, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, माझी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे देई प्रेम काही काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा.
माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा. काल्याचं कीर्तन आहे. अभंगाचा भाव तुमच्या समोर मी ठेवला. आणि काल्याच्या कीर्तनाचं मुख्य प्रयोजन असं असतं, आजच्या कीर्तनामध्ये दुसरं महाराजाने आपलं ज्ञान सांगायचं नाही. महाराजाने फक्त एक करायचं की भगवंताने जे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. एक लक्षात घ्या, महाराजांनी भगवंताचा विचार केला. भगवंताचं बाकीचं आयुष्य खूप मोठं आहे, पण जे गोकुळामध्ये चरित्र केलंय तेवढंच सांगायचं म्हटलं. त्याच्या अगोदरचंही नाही आणि त्याच्या नंतरचं नाही. आणखी ऐका, गोकुळातलंही सगळं सांगायचं नाही. किती सांगायचं? जिथपर्यंत काला केलाय तिथपर्यंत चरित्र सांगायचं, त्याच्यानंतरचं चरित्र नाही. काल्यापर्यंत चरित्र पाहायचं आपल्याला, काल्यापर्यंत. आता एक लक्षात घ्या, काला म्हणजे काय? काला म्हणजे प्रसाद. काला म्हणजे प्रसाद. या प्रसादाने काय होतं तर प्रसादाने आमचं जीवन शांत होतं. मग लक्षात घ्या, संसारामधला किती जरी खाल्लं तरी पोट भरत नाही, पण याच्याने शांती मिळते. शांती, प्रसादाने शांती. प्रसादस्तु प्रसन्नता, याचं नावच आहे प्रसाद. काला. आता आणखी गोड एक भाव सांगतो मी तुम्हाला. काला दोन गोष्टीपासून बनतो. कोणकोणत्या गोष्टीपासून? एक दही आणि दुसरं लाही. या दोन गोष्टीपासून काला बनतो. काला. माझा प्रश्न आहे तुम्हाला, मला सांगा, दह्याचा रंग कसा आहे दिसायला? पांढरा. लाहीचा रंग कसा आहे? पांढरा. मग याला काला का म्हणतात? कळतं का? बघा, दह्याचा रंग पांढरा, लाहीचाही रंग पांढरा, मग याला काला का म्हणतात? ऐका, दही लाही एकत्र करून काला होत नाही. एक जर म्हणाल महाराज मग सप्ताह ठेवायचीच काय गरज आहे, 7 दिवस कीर्तन ऐकायचीच काय गरज आहे, काल्याचं कीर्तन करण्याचीच काय गरज आहे, आम्ही घरी दही लाही मिक्स करून काला खाऊ, त्याला काला म्हणत नाहीत. ती झाली तर मग ओली भेळ होईल, काला नाही. मग दहीन लाही एकत्र येऊन काला होत नाही. मग दहीन लाही एकत्र आणावं लागतं आणि ते बांधून त्याच्यासमोर काळ्याचं चरित्र ऐकावं लागतं. म्हणून त्याचं नाव काय? कोणत्या काळ्याचं? कृष्णाचं चरित्र ऐकावं लागतं, कृष्णाचं. आणि म्हणून भगवंताचं चरित्र ऐकायचंय. चरित्र ते उच्चारावे, त्याला काला म्हणतात. केले देवे गोकुळी. काला थोडं जरी ऐकलं तरी मन शांत करून जातं. काला म्हणजे आपल्या 7 दिवस केलेला जी सेवा आहे त्याचा प्रसाद आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा, आणि आजचा प्रसाद सगळ्यांना सारखा आहे, सगळ्यांना सारखा. आजच्या दिवसाला खरं तर पगारीचा दिवस म्हणतात. कशाचा दिवस म्हणतात? पगारीचा. पण पगार ते घेऊ नका. पगार म्हणजे आपण जे काम केलंय त्याची पगार आपल्या पदरामध्ये पडते. 7 दिवस जे आपण काम केले त्याची पगार. आणि तर सगळ्यांना सारखं पडतं. कीर्तन करणाऱ्यालाही तोच प्रसाद आहे, तीच पगार आहे. टाळकऱ्यांनाही तीच पगार आहे, वादकांनाही तीच पगार आहे, चटई आतरणाऱ्यालाही तीच पगार आहे, कीर्तन ऐकणाऱ्यालाही तीच पगार आहे, सिस्टम लावणाऱ्यालाही तीच पगार आहे, इथं येऊन स्वयंपाक करणाऱ्यालाही तीच पगार आहे, स्वयंपाक जेवणाऱ्यालाही तीच पगार आहे, आणि स्वयंपाक बांधून घराला घेऊन जाणाऱ्याला सुद्धा. आपल्या इथं कोणी जात नाही तसं. पण सगळ्यांना सारखा प्रसाद पदरामध्ये पडतो, सगळ्यांना. आणि म्हणून भगवंताचं चरित्र ऐकायचं असतं. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आता सगळं काही मी सांगत बसणार नाही, कारण आपण भागवतामध्ये ऐकलंय चरित्र. भगवंताचा जन्म झालेला आपण सर्व काही तिथपर्यंत मी तुम्हाला भागवतातही सांगितलं की चरित्र मी काल्याच्या कीर्तनामध्ये सांगणार आहे. भगवंताने गोकुळामध्ये 2 प्रकारच्या लीला केल्या. 2 प्रकारच्या. कोणकोणत्या? येदसे चरित्रे केले नारायणे. वेदाचे चरित्र केले नारायण. येदसे चरित्रे केले नारायणे. वेदाचे चरित्र केले नारायण. रांगता गोदने राखिता हे राखिता हे. रांगता गोधने राखिता हे राखिता.
जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. भगवंताचा जन्म गोकुळामध्ये झाला. हा मथुरेमध्ये झाला. त्याच्यानंतर वसुदेव भगवंतांनी इथं आणून ठेवलं. सकाळी सकाळी सुनंदेने बघितलं, सगळ्या गोकुळाला सांगितलं. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला, आणि सर्व गवळणींनी तो आनंद साजरा केला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हा टाळी टाळी टाळी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की. हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी. घोड़ा दिनो दिनो ये त्योहार. हाँ हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पालकी. घोड़ा घोड़ा दिनो गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद भयो कन्हैया लाल की. आनंद भयो बोलो कन्हैया लाल. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. आज आनंद आनंद झाला. आज आनंद आनंद झाला. आज आनंद आनंद झाला. आज आनंद आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. कोणी म्हणे गोविंदा कोणी म्हणे गोपाळ कानाला नावे किती अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. कोणी म्हणा गोविंदा कोणी म्हणा गोपाळ कानाला नावे किती. कानाला गोपी आल्या नटून काना बसतोय उठून. गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शिंगार केला. आज आनंद आनंद झाला. आनंद झाला. आज आनंद आनंद झाला. आनंद झाला. हा अशा प्रकारे भगवंताचा जन्म झाला. भगवंताचा जन्मोत्सव साजरा केला. सगळ्यांना आनंद झाला. आणि त्याच्यानंतर भगवंत आता हळूहळू वाढायला लागले, मोठे व्हायला लागले. हळूहळू मोठे व्हायला लागले. भगवंत आता काही लीला सुरू करायला लागले. भगवंत हळूहळू मोठे होत होता. भगवंत आता रांगायला लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखीला साजणे. आणि भगवंत रांगायला लागले. आणि रांगता 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 भगवंतांनी आपलं काम सुरू केलं. कशाचं? भगवंत रांगता रांगता चोरी करण्याकरता भगवंताने सुरू केली. रांगत रंगणे चोरीत लोणे. रांगत रंगणे चोरीत लोणे. धावणी धरती गवळणे. धावणी धरती गवळणी. बांधती चरणे देती गाराणे. बांधती चरणे देती गाराणे. यशोदे साजने हो. यशोदे साजने हो. यशोदे साजने हो. यशोदे साजने हो. दही दूध भक्षोनी तमाल नीले नवल केले साजने. कृष्णा प्रकृती कृष्णा कृष्णा वा रांगत रंगणी चोरीत लोणी. भगवंत रांगायला लागला घरामध्ये. रांगता रांगता लोणी चोरायचा. लोण्याचा गोळा उचलायचा आणि खायचा. लहानपणापासून भगवंताला लोणी आवडतं. लोणी म्हणजे काय? लोणी शब्दाचा अर्थ आहे चित्त. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. लोणी या शब्दाचा अर्थ आहे चित्त. भगवंताला लोणी खूप आवडतं. आणि रांगता 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 भगवंत हळूहळू मोठे व्हायला लागले. टेक धरायला लागले. आणि भगवंताने घरात अगोदर चोरी सुरू केली. घरात चोरीचं शिक्षण घेतलं. घराच्या बाहेर पडला. आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर काही मित्र जमा झाले. मित्र मिळाले भगवंताला. पेंद्या, सुदामा, श्रीधामा, मधुमंगल,
वरद्या वाकड्या हे सर्व काही भगवंताचे मित्र आहेत. भगवंताने मित्राकडे पाहिलं. भगवंताची तब्येत चांगली, लहानपणापासून काजू बदाम लावलेले भगवंताला, चांगलं खायला मिळालेलं घरात. आणि ते गोपाळाची तब्येत पाहिली, भगवंत म्हटला गोपाळ आणलो. हां, आता एक आहे का 2 मिनिटाकरता तुम्ही माझे गोपाळ. कोण? हे पुढचे जेवढे बसलेत की नाही, तुम्ही माझे गोपाळ. मी गोपाळांनो म्हटलं, तुम्ही फक्त ओ म्हणायचं. काय म्हणायचं? ओ. हां, गोपाळांनो. गोपाळ एवढे मरके नव्हते, थोडं जोरात होते, पण एवढे नव्हते, थोडं जोरात. गोपाळांनो. हा थोडा आलाय आता रंग. गोपाळांनो. आता बस. हा एवढे होते. हा तिकडून एक आला बघा गोपाळ. हो मध्ये. हा इकडे भाऊ मधात ये, मधात ये. हा तुला लईच लोणी भेटली इकडे. गोपाळांनो म्हटले बरं. काय देवा, अरे काय तुमची तब्येत आहे? तुम्हाला काय खायला भेटतं की नाही? हा बोला की. घरी बायका काय देतात की नाही? नाही. मान हालू नका. मी फक्त 2 तास आहे, नंतर वर्षभर त्याच आहेत. होय, मी येणार आहे का? ऐका, म्हणून देवा घरात सगळं आहे, पण आमच्या पोटाला काही चाललंय कुठं? सगळं घरात दूध दही तूप लोणी सगळं आहे, पण सगळं चाललंय डेअरीला. ढेरीला काही, ढेरीला काही नाही. कसं काय म्हणे? काय भगवंताला राग आला. भगवंत म्हटलं आपल्याला नाही काय, तुमचे तोंड दिसायला लागले फोडीले गोवरी, ऐशी दिशे तोंडा वरी. चिंता करू नका, चिंता आता आपण आलोय. आपण जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल पोट भर देईल, पोट भर. पुरे म्हणाल फक्त माझ्या मागे यायचं. काय करायचं? माझ्या मागे. आता ते म्हटले देवा संपूर्ण गवळणी चालल्यात मथुरेला घेऊन. कशा करता? तिथून येऊन विकायला लागले, तर राक्षस मोठे करायला लागलेत. ते म्हणले आपण गवळणीला अडवायचं आणि त्यांना टॅक्स मागायचा. टॅक्सवर आपलं भागतं. त्यांनी अशा गाडव्या काट्या लावल्या, गवळणीला आडवी झाली. भगवंत सर्व गोपाळ कुठं चाललात? मथुरेला. काय? दही दूध तूप लोणी. काय करणार आहे? तिथून विकणार आहे. बाजाराला विकल्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी. ग बाई ग, दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजाराला विकल्या निघाली, बाजाराला विकल्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी. दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. गोकुळच्या त्या गाई म्हशीच खान सगळं रानमाळाच. गाई म्हशीत रानमळ्याचा रान सगळा कशाला टाकून बघायचं, उगीच कशाला टाकून बघायचं. पैशा विना बोले बाई ग, पैशा विना नाणे माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. कृष्णा बाजाराला चाललोय. काय काय? दही दूध ताक आणि क्रम बघा बरं का, क्रम बघा. खाली काय? दही वर दूध, त्याच्यावर आणि त्याच्यावर लोणी म्हणजे परमात्मा. सगळ्यात वर काय असतो? हे खालं संपूर्ण प्रपंच आहे. वरला लोणी परमात्मा, वर लोणी. ताक का वरी नाही? ताक वरी असलं सगळं डळकलं तर सगळं जाईल ना पाण्यात, म्हणून लोणीवर.
आणि गवळणी चालल्यात. बरं अशा काही 4 मडके नव्हते, किती? दुडीवर दुडी गवळण साते निघाली, दुडीवर दुडी गवळण साते निघाली. हो दुडीवर दुडी गवळण साथे निघाली, दुडीवर दुडी गवळण साथे निघाली, दुडीवर दुडी गवळण साते निघाली, दुडीवर दुडी गवळण साते निघाली. दुडीवर दुडी गवळण साथे निघाली, दुडीवर दुडी गवळण साथे निघाली. गवळण गोरस घ्या मनो विसरली, गवळण गोरस घ्या मनो विसरली, गवळण गोरस घ्या मनो विसरली. गवळण गोरस घ्या मनो विसरली. हा दुडीवर दुडी गवळण साथे निघाली, दुडीवर दुडी गवळण साते निघाली. दुडीवर दुडी गवळण साथे निघाली, दुडीवर दुडी गवळण साथे निघाली, दुडीवर दुडी गवळण साथे निघाली, दुडीवर दुडी गवळण साथे निघाली. हा एक बार असं आहे ते. हा दुडीवर दुडी गवळण साते निघाली, गवळण गोरस घ्या म्हणो विसरली. निघाल्या पण भगवंताचा छंद. भगवंत म्हटले आम्हाला टॅक्स दिल्याशिवाय पुढचा पाऊल टाकायचा नाही. गवळणी म्हटल्या कृष्णा इकडे आम्ही नासून टाकू पण तुला देणार नाही. हा काय हे लावलं का तू? आशील मोठ्याचं कारट पण आमच्या समोर चालणार. देव म्हटला गोपिकांनो नीट द्या, मागतोय टॅक्स लावलाय, हा 18% GST भरावंच लागल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. गवळण म्हटल्या काही जरी केलं तरी आम्ही तुला देणार नाही. आणि मग म्हटले आम्ही तुम्हाला पुढे जाऊ देणार. गवळणी म्हटल्या कसंच जाऊ देणार नाही आम्ही बघू. गवळण निघाल्या की भगवंताने खडा मारायचा माठाला, टाळ दिशी माठ पोडायचा, सगळं सांडून जायचं. कुठपर्यंत गवळणी परेशान. जायचं कसं? लपून जायचं म्हटलं की कुठे कोणीतरी बघायचंच. हा बोबड्याला त्याला बोबड्या म्हणजे त्या काळातला CID ऑफिसर होता. कोण? बोबड्या. त्यानं सगळीकडे तपास चालू ठेवायचा, सगळीकडे. लपून जर कोणत्या वाटेने निघाली, खालची वाट सोडून वरच्या, भगवान देवा गवळण वलच्या वाटाला तरी बघ, भगवान तिकून जायचा. आणि मग हे सगळं परेशान केल्यावर गवळणी म्हटलं याला देण्याच्यापेक्षा आपण घरात नासून टाकू, पण त्याला द्यायचं. हे किती दिवस करणार? 4-5 दिवस करणार. गवळणींनी घरामध्ये साठवून ठेवायला सुरुवात केली. सर्व दही दूध तूप लोणी घरामध्ये साठवून ठेवायचे. भगवंताने बघितलं 4-5 दिवस काय गवळणी बाहेर घेऊन येत. गवळणींनी सर्व काय आता जमा करून ठेवण्याकरता सुरुवात केली. कृष्णाला काय द्यायचं नाही. कृष्ण टॅक्स मागतोय ना, मग द्यायचं नाही. हे पुढचे चालू कर भ्या. कृष्णाला काय द्यायचं नाही. संपूर्ण साठवून ठेवायला लागले दही दूध तूप लोणी सर्व काही. भगवंत म्हटलं मित्रांना पोरो सध्या बाहेर यायला काही तयार नाही. पोरं म्हटले गवळणी हुशार झाल्या, गवळणी काय आता बाहेर आणणाऱ्या नाही. आता काय करायचंय? ते म्हटले आम्हाला माहीत नाही, तू आम्हाला घरून बाहेर काढले. काय म्हणून? तुझ्या मागे 2-4 दिवसापासून आणखी तर हाताला काही लागलं. हा मोठेपणानं सांगला याल तरी या रे. घरच्याला तावाच सांगितलं आजपासून तुमचं आम्हाला खायचं प्यायचं. त्यांनी बंद केलं आणि तुझ्याकडून काही भेटत नाही. काय करायचं? तुझ्या मागी लावून मला एवढं फिरून आणखी घरकुल सुद्धा आलं. असं पेंद्या म्हटला. कोणाला? याला कृष्णाला. काहीतरी माझ्या हाताला लागलं पाहिजे. नाही म्हणे काही लागलं नाही. आणि मग भगवंत म्हटले चिंता करू नका, आजी देतो पोट भरी पुरे. त्याने लपून ठेवलंय पण आजपासून चोऱ्या करायच्या. चोऱ्या केल्याशिवाय पर्याय नाही. चला म्हटले माझ्या मागे. फक्त एक करा, चोरी करायचं आपल्याला. चोरी कायची करायची आहे? लोण्याची चोरी करायची, सोन्याची नाही. लोणी कुठं ठेवतात? शिक्क्याला, अंधारामध्ये. पेंद्याला जवळ घेतलं. पेंद्या काही वस्तू सांगतो ते लिहून घे. पहिली एक वेळूची काठी घ्यायची लांब. तर म्हटलं देवा वेळूची काठी कशा करता घ्यायची? आपल्याला हलून बघता येईल कुठं आहे शिंक काही नाही ते. हा ठीक आहे वेळूची काठी. बारीक बारीक खडे घे म्हणे हरभऱ्या एवढे. पेंद्या म्हटलं हे कशा करता घ्यायचंय? लई हुशार पेंद्या. खडे मारून बघायचे आपल्याला. आपल्याकडे टाईम कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे आपल्याला. मग आपला वेळ नाही. सगळं मारायचे. जे खणकुण्या वाजल ते सोडून द्यायचं आणि जे कसं वाजल हा असं वाजल तेवढं धरायचं. भतकुण्या वाजल तेवढं धरायचं. ठीक आहे म्हणे. खडे कळाले. ते म्हटले बारीक बारीक काय घे? सराटे घे. सराटे कळतात ना? सराटे दरेगावकर सराटे कळत नाहीत का? गाढव काटे कळतात ना? हा ते गाढव काटे घे.
गाढव काटे कशा करता कोणते जर गवळण तिला कळालं ना यायला लागलं तर गाढव काटे फेकायची. या गाढव काट्याचं असं वैशिष्ट्य आहे, ह्या गाढव काट्याला कसंही टाका एक काटा त्याचा वर राहतोच बघा. गावगाव काही माणसं गाढव काट्यासारखे आहेत, कसंही वागा त्यांच्यासोबत कसंही हे टोचणार म्हणजे टोचणार. गाढव काटे घ्या, काही गाढव काटे घेतले. गाढव काटे कशा करता घे मोठी घे. त्याच्यानंतर मला चाळलेली माती घे, चाळलेली माती घेतली. आता पेंद्या म्हटला देवा गाढव काटे कशा करता कोणती गवळून आली तर पुढे टाकायला. पेंद्या हुशार होता, पेंद्या म्हटला देवा गवळून चप्पल घालून आली तर मग कसं करायचं. भगवंत म्हटले हातातली चाळलेली माती आहे की नाही ती डोळ्यामध्ये फेकायची. पेंद्या थोडा पुढचाच होता, पेंद्या म्हटला देवा तिनं जर चष्मा घालायला तर मग देव म्हटले तू इथंच राह, कुठं घेऊन जाण्याच्या लायकीचा तू. नेगेटिव्ह माणसं सोबत ठेवायचेच नाहीत महाराज. अगोदर नेगेटिव्ह बोला. जी माणसं नकारात्मक असतात नाहीत कधी त्यांच्या तोंडातून चांगलं येत नाही त्यांना जवळच ठेवायचं नाही जवळ. आणि अशी माणसं जी माणसं दवाखान्यात आजारी पडले त्यांना भेटायला तर कधीच न्यायचं नाही. ही माणसं तिथं जातात त्याच्या उशाला बसतात, फळं तर काय घेऊन जात नाहीत, त्याच्याच फळं खातात आणि त्यालाच म्हणतात काय झालं तर अचानक काल ताप आली. अहो हे ताप लय अवघड असते बरं का. परवा आमच्या गावामध्ये असंच एकाला ताप आली, मग काल मेलं ते कायला जगलं आता. माणसं लय हुशार, निगेटिव्ह माणसं जवळ ठेवायची नाहीत, माणसं जवळच ठेवायची नाही. पेंड्या गप चल. आणि भगवंताने चोरी सुरू केली. एका गवळणीच्या घरी जावं. भगवंतांनी गवळणीला न कळता सगळं काही दही दूध तूप लोणी खावं आणि खावं ते खावं मडके सगळे फोडून टाकावे. आणि मग गवळणीला कळायला लागलं एक एक गवळण नंदाच्या वाड्याकडे यायला लागली गाराने घेऊन. गवळणी सांगती गाराने रात्री आला चक्रपाने. दही दूध तूप लोणी फोडिली अवघी विरजनी. आगे बाई आमासी आवरे ना आग बाई यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी धिंगाला. भगवंताचे कारण घेऊन गवळणी यशोदेच्या वाड्याकडे यायला लागल्या. एक गवळण येते म्हणते यशोदे तुझ्या कानाला आवर, रात्री आला माझ्या घरी खावणी दही दूध तुपलोणी फोडिली अवघी विरजनी. पकडाय गेलं तर आवरत नाही. आपल्या मित्रांना घेऊन येतं बरं नीट खातही नाही, खातं मडके फोडून खायला काय हरकत नाही, मडके फोडून जातं. दुसरी म्हटली परवा माझ्या घरला आला दही दूध सगळं खालं मडकं घेतलं दारामध्ये म्हातारा झोपला होता त्याच्यात डोक्यातच फोडलं मडकं. हे काय नीट आहे का, नीट खात नाही. हा मडकं फोडून गेलं. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. हे ग बाई आमासी पाहावे ना यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी धिंगाणा. तिसरी म्हटली यशोदे परवा आमच्या घरला आलं बरं, आम्ही रात्री नवरा बायको झोपलो होतो बरं, आलं दही दूध सगळं खाल्लं आणि नवरा बायको आम्ही झोपलो होतो. नवऱ्याची दाढी आणि माझी वेणी याने गाठच मारून टाकली आणि ही काय गाठ सुटायला तयार सुटे ना. तिसरी आली धावोनी याने ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ पाडोनी. गाठ बाई कोणासी सुटे ना यशोदे
बाळ तुझा ताना. यशोदे तुझं लेकरू आवर आता हे लय झालं. याच्या खोड्या सांगता महीपत्र सिंधू आटे. काल्याच्या कीर्तनात किती खोड्या सांगितल्या, काय काय खोड्या केल्या आपल्याला काय माहित आहेत. हे संतांनी वर्णन करून ठेवलं तेवढ्या खोड्या आपल्याला माहित आहेत. त्यांनी भरपूर खोड्या केल्या भरपूर. पण किती जरी खोड्या सांगितल्या भगवंताच्या आईला यशोदा मातेला, पण आईला काही खरं वाटायचं नाही. का? कारण आपल्या आईला आपलं ते लेकरू असतं आणि दुसऱ्याचं ते हे ठरलेलंच आहे. आपलं कसलंही राहू द्या, किती कसलंही राहू द्या, म्हणते माय माझा वाघ कसा दिसालाय. हा, आणि दुसऱ्याचं किती चांगलं असतं त्याला कधी नीट म्हणता येत, दुसऱ्याचं कारटच असतं. गवळणी गाराने घेऊन यायच्या आणि यशोदेनं उलट त्यांनाच दापात घ्यायचं. काय? बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने ग. बाळ दिसतय गोजिरवाने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, बाळ दिसतय गोजिरवाने ग, दिसतय गोजिरवाने. काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. हा, सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. गवळणींनो काय गाराने सांगताय माझ्या लेकराचं. माझं लेकरू मला माहिती आहे किती, माझं लेकरू नादान आहे, नादान. माझं लेकरू सगुण आहे, बाळ सगुण गुणाचे ताने. माझं लेकरू कसं गोजिरवान आहे. आणि अशा लेकरावर आलं घेता. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. सावळा ग चिमणा माझा ग, गवळणीत शोभे राजा ग, तुम्ही मोठ्या ढाल ग जाग गोकुळच्या नारी. यशोदा मातेने तेला दटवायचं, उलट म्हणायचं तुम्ही लपून याचा भोराग, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 गावच्या 12 ग गोकुळच्या नारी. का गोड वर्णन केलं. आमचे एक महाराज आहेत ते गोड म्हणायचे, तुम्ही 12 गावच्या 12 ग गोकुळच्या नारी, तुम्ही 12 वाडीच्या 12 ग गोकुळच्या नारी. आणि शेवटी म्हणायची तुम्ही 12 मतीच्या 12 ग गोकुळच्या नारी. हा, त्याला समोर त्याला धन्यवाद. 12 मती म्हणजे तिकडे जाऊ नका, 12 प्रकारची मती अशी. 12 मतीच्या 12 गे गोकुळच्या नारी. आणि मग लक्षात घ्या, गाराने यायचे पण यशोदा मातेने काय ऐकायचं नाही, उलट त्यांच्यावरच आरोप टाकायचा. लेकरू होतं, लेकरू होतं. गवळणी परेशान झाल्या. कृष्ण काही खोड्या करायचा थांबत, रोज एक एक गवळून म्हटली परवा माझ्या अंगणामध्ये मी माझी सून रांगोळ काढत होती, रांगोळ. मग हा आला आणि माझ्या सुनाला म्हटला असली रांगोळ काढत अशी कुठं काढतात का रांगोळ. मग सरक म्हणे बाजूला, मला रांगोळ बघ म्हणजे कशी काढतो रांगोळ. आणि माझ्या सुनानं रांगोळ काढलेलं तिथे येऊन थांबला. अष्टदळ काढिले अंगणी, वरी मुते चक्रपाणी. अशा खोड्या करतय. कोण सांगावं, मोठ्याचं लेकरून आम्ही बघून घेतोय, आता सण होत नाही. यशोदे आम्ही गाव सोडायचं का? यशोदा माता का ऐकायला तयार नाही. त्या गावातली एक दाडबाई समोर आली. दाडबाई ती म्हटली, गवळणींनो अगं तुम्ही गाराने कोणाला सांगताय आणि कोणाचे सांगताय? जिला गाराने सांगताय आणि ज्याचे सांगताय ते तिचं लेकरू आहे, तिला असं खरं वाटणारं नाही. आणि तुम्ही एकटीनं जाऊन सांगताय, एकट्याचं कोणी खरं धरत नाही. ते म्हटले आपण संघटना करू, संघटना. आणि संघटना केल्याशिवाय, संघटाशिवाय कोणी ऐकायला तयार आजकाल. सध्या कलियुगामध्ये संघ शक्ती मोठी आहे, कलियुग युगामध्ये संघटना मोठी आहे आणि संघटनेमध्ये ताकद आहे. आणि मग संघटना करू आपण. संघटना तयार केली आणि त्या बाईला जे दाडबाई कळते ना, गावात सगळ्यात जी भांडकुरबाई असते की नाही तिला दाडबाई म्हणतात. तिला अध्यक्षच करून टाकलं तिला. हां, मला वाटतं तिचं नाव शांताबाईच होतं काहीतरी. हां, तिला अध्यक्ष केलं शांताबाईला त्या संघटनेचं. आणि शांताबाई तावात म्हणली, यशोदे तुझ्या पोराला आवर आता. आता मी अध्यक्ष झाली. आजपर्यंत सगळ्याच्या घरला गेला तुझा काना, पण तुझ्या कृष्णाची टाप झाली नाही आपल्या घरला यायची. येऊ दे तुझ्या कृष्णाला. हा मुसक्याच आवडते. कृष्णा माझ्या घरला येऊन बघ, मग तू आहे आणि मी आहे. कृष्ण तिथंच थांबला होता. कृष्ण म्हटलं, पेंड्या हिचा घर नंबर लिहून घे.
हा आपल्याला आमंत्रण नसताना आपण जातो. इथं थेट आपल्याला चॅलेंज करते. हा थेट चॅलेंज करते. हिचा घर नंबर लिहून घे. तिने लिहून घेतला जिल्हा परिषद शाळेच्या मागे 4थ्या गलीला. हा 3ऱ्या क्रमांकाचं घर त्यानं लिहून घेतलं. रात्रीनं सगळी तयारी करून ठेवली. सर्व गोपिका बाहेर थांबल्या. दही दूध तूप लिहून सर्व काय आतमध्ये. शांताबाई बाहेर काठी घेऊनच उभा. भगवंत गेला आणि भगवंत असा तसा गेला नाही. भगवंत कसा गेला, संपूर्ण अंगाला लोणी लावून गेला. सूक्ष्म रूप धारण करून आतमध्ये गेला. सर्व गोपाळ दही दूध सर्व काही खाऊन टाकला आतमध्ये. शांताबाईला काही चाहूल लागलीच नाही. सर्व अंधार. सकाळपर्यंत तिथंच आतमध्ये सगळं काही फोडून टाकलं. सकाळी तिला कळालं आतमध्ये कृष्ण आहे गडी. तिने दरवाजा काढला, धावत जाऊन कृष्णाला पकडलं. तिने मनगटच पकडलं. थांब म्हणे यशोदे. लई नाकाने वांगे सोलत होती. आता नाकाने कसे वांगे सोलतात बायालाच माहीत. लई नाकाने वांगे सोलत होते. बघ तुझा कृष्ण पकडलाय. आता कृष्ण पकडलाय. घेऊन येते तुझ्याकडे. चल म्हणे कृष्णा. कृष्णाला वडीतच निघाली शांताबाई. शांताबाई पुढे, कृष्ण मागे. शांताबाई पुढे आली. दरवाज्यातून बाहेर आली. कृष्ण हातातच. आणि होता असं दरवाजाच्या पुढे अंगणामध्ये तिचा नवरा झोपलेला होता बाजूवरती. कृष्णाने काय केलं माहिती आहे का, जसं काही नवरा आला हळूच आपला हात काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात हातामध्ये दिला आणि हे गेलं निघून. मला वाटतं तिच्या नवऱ्याचं नाव बाबूरावच होतं काहीतरी असं. आणि शांताबाई पुढे आणि बाबूराव मागे. दिंडीच निघाली. ज्ञानबा तुकाराम. कुणीकडे? यशोदेच्या घराकडे दिंडी. नंदाच्या घराकडे. पुढे पुढे शांताबाई, मागे मागे बोला 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 बाबूराव पाटील. हा मागे मागे निघाले ते. पुढे शांताबाई, मागे बाबूराव पाटील, मागे. म्हातारा म्हटलं म्हातारी परेशान का करते या वयामध्ये. आता कोण सांगावं म्हाताऱ्याला. कृष्ण म्हणून घेऊन चालले. पुढे 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 नंदाच्या अंगणात आली. तोवर कृष्ण गेला होता. मंथन चालू होतं यशोदा मातेला. ती म्हटली आई मंथन राहू दे. काय झालं? आपल्याकडे एक सोंग येते. सोंग चल बाहेर म्हणे. तोपर्यंत आली शांताबाई. हाक मारली, यशोदे बाहेर ये, बाहेर बघ म्हणे तुझ्या लेकाचे पराक्रम. यशोदा बाहेर आली. पण यशोदा अशी तशी बाहेर आली नाही. यशोदेच्या हातात कोण होतं? शांताबाईनं जेव्हा कृष्ण यशोदेच्या हातामध्ये पाहिलं पार गारच झाली. तिथं कृष्ण आहे तर मग माझ्या हातामध्ये कोण आहे? तिनं असं हळूच वळून पाहिलं तर हातामध्ये कोण होता? तिथंच नवरा. अशी काय खवताळली. ती म्हटली तुम्ही माझ्या हातामध्ये कधी आली? हा मला लग्न झालं तेव्हापासून तुझ्याच हातामध्ये. कोणाच्या हातामध्ये जाणार आहे? लग्न झालं तेव्हापासून जे तुमच्या हातात तुझ्या हातात आहे. कोणाच्या दुसऱ्याच्या हातामध्ये जायची ताकद झाली. अशा काही खोड्या सुरू केल्या. आणि मग सर्व गवळणी विनंती करू लागल्या याला यशोदा मातेला, यशोदे आवर तुझ्या कृष्णाला. लई परेशान झालं. गोकुळ सोडून जायचं का आम्ही? हा मिळून यावं घ्या गवळणी येती नंदाच्या अंगणी. हा मिळून गवळणी येती नंदाच्या अंगणी. आम्ही जातो गोकुळ सोडोनी अमूलच्या सुना घेऊन. आम्ही जातो गोकुळ सोडोनी आमच्या सुना घेऊन. आहे ग बाई आमासी पहावे ना. हे ग बाई आमासी पहावे ना. यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी सोसो धिंगाना. यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी सोसो धिंगाना. यशोदे बाळा तुझा गाना कोठवर सोसुदी गाना. बाळा तुझा गाना कोठवर सोसुदी गाना. अशा रोज प्रकारच्या गाराने यायला लागल्या. यशोदा मातेला कळालं की कुठंतरी आपल्या लेकराची चूक आहे बाबा. असे पराक्रमी करणारं आपलंच लेकरू आहे. आणि मग काय केलं माहिती आहे का यशोदेने? यशोदेच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ऐशा ऐकता गारानी यशोदे नयनी आले पाणी. कृष्णा खोड्या दे टाकोनी एका जनार्दनी चरणी. कृष्णा खोड्या टाकून दे बाबा, टाकून दे. खोड्या करू नको. खोड्या नको करू माझे बाबा. हो खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू माझे बाबा. माझे बाबा माझे बाबा माझे
माझे बाबा माझे बाबा बैसविले कोणी मोरी हात धरून अंगारी बैसविले कोणी मोरी हात धरून अंगारी मुखा पसरून गेली मुखा पसरून गेली बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा बस खोड्या नको करू माझे बाबा बाबा खोड्या करू नको विनंती आहे तुला कृष्ण कायचं ऐकतोय माझ्या लेकराला कोणता तरी देवाने कोप घडला म्हणून काय केलं माहीत आहे का यशोदामाईनं माझ्या लेकरानं खोड्या थांबवाव्या याच्याकरता गणपती बाप्पाला नवस केला बाप्पा माझ्या लेकरानं खोड्या थांबवाव्या आता भगवंताने विचार केला गणपती बाप्पाला नवस केला त्याचा मान ठेवावा म्हणून 1 महिनाभर देवाने खोडीच नाही केली 1 मास देवे खोडी नाही केली 1 महिनाभर देवाने खोडीच केली नाही बंद करून टाकल्या सगळ्या खोड्या यशोदा मातेला वाटलं खरंच गणपती पावला गडे आणि 1 महिन्याच्या नंतर सगळं काही त्याला भगवंताला जो नैवेद्य असतो मोदकाचा नैवेद्य केला परात भरून सर्व काही पूजा वगैरे घेऊन गणपतीकडे गेले आणि कृष्णालाही घेऊन गेली यशोदा माता आणि सर्व ताट ठेवलं गणपतीच्या पुढं आणि काहीतरी विसरलं म्हणून कृष्णाला म्हटलं कृष्णा इथं थांब मी काहीतरी घरी विसरलंय ते घेऊन येतो याच्याकडे सगळ्याकडे लक्ष ठेव बरं का कृष्ण म्हटलं आई टेन्शनच घेऊ नको मी तर असताना दुसरं कोण येणार आहे हां नाही म्हणे कोणता बोक्या पिक्या येईल एवढा मोठा बोक्या असल्यावर दुसरा कोणता येणार आहे टेन्शनच घेऊ नको आपण थांबतो इथं थांबला त्या ठिकाणी थांबला आणि आई गेली आई गेल्याबरोबर त्याने आपलं सुरू केलं मूळ स्वरूपामध्ये आला त्याने असं कमरेवरती हात ठेवले गणपती बाप्पाकडे म्हटलं का रे गणप्या कोणाला म्हणायला लागला याला गणपती बाप्पा का रे गणप्या गणपती बाप्पा प्रकट थरथर कापत तुला मोदकं पाहिजेत कोण म्हणतोय कृष्ण तुला मोदकं पाहिजेत गणपती म्हटला देवा मी कधी म्हटले मोदकं पाहिजेत म्हणून आणि मग तुझ्या नवसाने मी खोड्या बंद केल्या ह्या बघा म्हटले ते मोदकंही मला पाहिजे नाहीत आणि मला तुम्ही नकोय ते मोदकं तिकडी मला उगं टेन्शन देऊ नका हा त्यानं काय केलं ते मोदकंही खाल्ले तू सांगणार नाही ना हा बघा शपथ घेऊन घेतो मला शपथ पार्वती आईची शपथ आपण काही सांगणार नाही यशोदा मातेला नाही म्हटला पण त्याला भरोसाच आला नाही त्याने मोदकंही खाल्ले गणपती उचलला आणि गणपती टाकला पोटात आणि बसलाय का कोणत्याला जाऊन आली यशोदामय्यानं पाहिलं मोदकंही नाही तर गणपती नाही आणि कृष्ण बघितला कृष्ण कोपऱ्यात पडलाय थरथर थरथर कृष्णा काय झालं कृष्ण म्हटलं आई काय सांगायचं म्हटलं लेकरू तुझं वाचलं आज कसं काय हा लई नकरेवाला महाराज याच्या एवढा नकरेवाला कोणी तू का म्हणे नटधारी याच्या एवढा कोणी नकरेवाला नाही इतका नकरेवाला हा वाचता मला ते मोठ्या पोटाचा बाबा आला मग उंदरावर बसून मग त्याने मोदकंही खाली आणि गणपती खाऊन निघून गेला यशोदा माता म्हटली याला काही ही आता गावात ठेवायच्या राहिलं नाही हे ना खोड्या आणखी वाढवल्या मग यशोदा माता म्हटली आता तो गावात राहायचं नाही आणि मग सर्व गायी गोपाळ घेऊन भगवंत आपल्या गोपाळांना घेऊन कुठं निघाले गाई गोपाळ यमुनेच्या तटे गाई गोपाळ यमुनेच्या तटे येते पाणी आमळोने जगजटी येते पाणी आमिळोने जगजटी गायी गोपाळ यमुनेच्या तटे गोपाळ यमुनेच्या तटे